नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ते म्हणजे गुरुजन. मित्रांनो, काल आझाद मैदानावरती मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामधील तमाम प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांचा एक मोठं आंदोलन पार पडलं. या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं हरिभाऊ राठोड यांनी. या संबंधामध्ये दोन अतिशय मुद्द्यांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि तीच आजची सर्वात मोठी अपडेट राहणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे असा की काल ज्या वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून गडचिरोलीसारख्या मागास विभागामधून देखील विद्यार्थी हजारो किलोमीटरचा प्रवास करून मुंबई या ठिकाणी आपल्या न्याय मागण्यासाठी आलेले होते, त्यावेळेला या माझ्या महाराष्ट्रामधला विशेषतः मुंबईमधला इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठं हरवला होता हा प्रश्न मला पडलेला आहे. म्हणजे अगदी एखादे शेतकरी शेतामध्ये असताना जर त्याला साप जरी चावला तरीसुद्धा बातमी होत नाही, परंतु एखादा सेलिब्रिटी असेल, नट असेल किंवा एखादी नटिका असेल, एखादा ॲक्टर असेल किंवा ॲक्ट्रेस असेल, त्यांना जर साधा मच्छर देखील चावला तर तरीसुद्धा दिवसभर TRPच्या मागे धावणारी इलेक्ट्रॉनिक मीडिया काल ज्या वेळेला महाराष्ट्रभरामधून विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी मागण्या करण्यासाठी आलेले होते, त्यावेळेला हा इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठे झोपलेला होता हा प्रश्न देखील मला या व्हिडिओच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाला विचारायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून हे विद्यार्थी 6,000, 8,000 आणि 10,000 इतक्या तुटपुंच्या मानधनावरती मागचे 6 महिने झाले काम करत आहेत. खऱ्या अर्थाला महाराष्ट्राला अधिक विकसित करण्यासाठी, गतिमान करण्यासाठी या 1,10,000 विद्यार्थ्यांचा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे विद्यार्थी ज्या वेळेला 2 दिवस उपाशी राहून हजारो किलोमीटरचा प्रवास करून मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आशा असते, अपेक्षा असते की आम्ही तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर जी निवेदनं दिलेली आहेत त्यांचा कुठेतरी पुढाकार घेऊन त्यांचा पुढे काहीच विचार झालेला नसताना आता मात्र मुंबईला आल्याच्या नंतर आझाद मैदान गाठल्याच्या नंतर आमच्या न्याय मागण्या पूर्ण निश्चितपणाने शासन करेल आणि त्यासाठी मीडिया म्हणजेच समाजाचा चौथा आधारस्तंभ आम्ही ज्यांना म्हणतो तर तो मीडिया आमच्या पाठीमागे उभा राहील. खरं पाहिलं तर प्रिंट मीडियामध्ये कुठल्याही वृत्ताची जी बातमी आहे तर ती दुसऱ्या दिवशी छापून येत असते आणि म्हणून आता सध्या प्रत्येकजण कुठला मीडिया पाहत असेल तर तो आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया. टेलिव्हिजन चॅनलवरती सर्व त्या ठिकाणी विद्यार्थी असतील, पालकवर्ग असेल, समाजातील विविध घटक असतील, संपूर्ण महाराष्ट्र, TV9 असेल, ABP माझा असेल, Zee24 तास असेल, यासारख्या नामांकित वृत्तवाहिन्या हे लोक पाहत असतात. आणि त्यामुळं मुकेश अंबानीच्या मुलाचं लग्न असलं की त्याला 24 तास 2 महिने या लग्नाचं वृत्तांकन केलं जातं. त्याचे अनेक फुटेज TVवरती दाखवले जातात. परंतु या महाराष्ट्रामधून आपल्या काखेमध्ये 2 महिन्याचा मुलगा घेऊन, कोणी 6 महिन्याचं बाळ घेऊन, त्या ठिकाणी अपंग व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती आम्ही ज्यांना म्हणतो, 2 दिवस उपाशी राहून उपाशी तापाशी असणाऱ्या मुलांना 2 मिनिटाचं फुटेज सुद्धा जर आमची इलेक्ट्रॉनिक मीडिया देत नसेल तर मला प्रश्न विचारायचा या व्हिडिओच्या माध्यमातून की इलेक्ट्रॉनिक मीडिया काल कुठे झोपला होता की काय. आमचा काल एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा काल कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आमच्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु दोघं सुद्धा तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर कंगना राणावतचा एक पिक्चर पाहायला गेले. परंतु आझाद मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी कोणीही 2 मिनिटं वेळ काढला नाही किंवा या विद्यार्थ्यांना भेटायला का जात नाही असा प्रश्न कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाने ह्या मंत्री महोदयांना विचारलेला नाही. त्यामुळं प्रश्न मला हाही पडतो की काय ह्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांकडे की ह्या मंत्री महोदयांकडे 2 मिनिटंसुद्धा वेळ नाही आहे का. जर महाराष्ट्रभरामधून विद्यार्थी त्या ठिकाणी कानाकोपऱ्यातून येत असतील तर त्या ठिकाणी निश्चितच कुठेतरी लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये केवळ लाडके भाऊच नव्हते तर लाडक्या बहिणीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत्या. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे ज्यावेळेला मुंबईला येतात, आझाद मैदान गाठतात आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या मागण्यासाठी, तर त्यांच्या मागण्यासाठी वेळ देण्यासाठी जर त्या ठिकाणी 2 मिनिटं सुद्धा जर कोणाकडे न इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे, न प्रिंट मीडियाकडे, न मंत्री महोदयांकडे जर वेळ असेल तर कुठेतरी प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निश्चितच उभा राहतो. आता त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये ज्या वेळेला एक शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री यांचे स्वीय सचिव पाटणकर साहेब यांना भेटले तर पाटणकर साहेब यांनी निश्चितच अशी ग्वाही दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना की त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या हे निश्चित पूर्ण होतील. सोबतच देवाभाऊ यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर लाडक्या भावांना अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांना जो दिलेला शब्द आहे तो निश्चितच पूर्ण करतील अशा प्रकारचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण अपेक्षा आहेत. कारण की ज्या वेळेला आपल्या खात्याला 5,500 कोटी रुपयांचं बजेट हे सँक्शन झालेलं होतं तर त्यावेळेला सर्वात मोठा वाटा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उचललेला होता. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून निश्चितच या सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठी अपेक्षा आहे. येत्या 15 दिवसामध्ये लेखी JR त्या पद्धतीनं कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भामध्ये काढणार आहोत असा विचार त्या ठिकाणी काल शिष्टमंडळाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमकं काय होतं हे सुद्धा आपल्याला 15 दिवसाची वाट यासाठी पाहावी लागणार आहे. गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्यानं मुख्यमंत्री
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या 1,10,000 विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आपण प्रयत्न करत आहोत। परंतु मला प्रश्न सोबतच विचारावासा वाटतो त्या युट्यूबर्सना की ज्यांनी म्हटलं होतं की आम्ही येतोय तुम्ही सुद्धा या, मग ते काल कोण्या बिळामध्ये जाऊन लपले होते? हा प्रश्न मला त्या सर्व युट्यूबर्सला विचारायचा होता। कारण की जर काल हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आलेले होते तर त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांची सोय कशी असेल, पेंडॉलची व्यवस्था आहे की नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे की नाही, कारण की काल प्रशिक्षणार्थी दिवसभर नाश्ता करून सुद्धा आलेले नव्हते, उपाशी तापाशी त्या ठिकाणी आपल्या न्याय मागण्यासाठी सकाळी 9 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजतापर्यंत उपस्थित होते। मग हे जे युट्यूब आलेत की जे आमच्या प्रशिक्षणार्थींच्या बळावरती पैसे कमवतात तर ते काल कुठं गायब होते हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। घरी बसून त्या ठिकाणी माहितीचे व्हिडिओ बनवणं सोपं असतं, परंतु ज्या वेळेला एखादं आंदोलन असतं तर त्या आंदोलनासंदर्भामध्ये कुठलाही व्हिडिओ बनवताना किंवा कुठलीही माहिती देताना ती पूर्ण ऑथेंटिकेट असली पाहिजे, ती पूर्ण विश्वसनीय असली पाहिजे, खरीखुरी असली पाहिजे। एवढं साधं भानही या युट्यूबर्सला का नसावं हा प्रश्न देखील मला या ठिकाणी पडतो। गुरुजनच्या माध्यमातून आपण सातत्याने हा लढा उभारतोय, म्हणजे काय क्रेडिट आम्हीच सगळं घ्यायचं हा मोठा प्रश्न नाही आहे। विद्यार्थी मित्र, त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काल विद्यार्थी आलेले होते, त्यांच्या राहण्याची सोय असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, पेंडॉलची व्यवस्था असेल, काल मुलं त्या ठिकाणी अक्षरशः न जेवता देखील आलेले होते। म्हणून या सर्व प्रशिक्षणार्थींच्या कळवळीचा मुद्दा आहे की त्यांना रोजगार प्राप्त करून झाला पाहिजे। त्यांच्या अत्यंत साध्या मागण्या 6,000, 8,000 आणि 10,000 वरती या सध्याच्या महागाईच्या काळामध्ये काही होत नाही, परंतु तरी सुद्धा हे प्रशिक्षणार्थी जर काम करत असतील तर कुठेतरी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्याचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे आणि त्यांचा कार्यकाळ तात्काळ वाढवला पाहिजे। कारण की जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपत आहे, म्हणजे 6 महिन्यानंतर खायचं नेमकं काय हाही मोठा प्रश्न आहे। काल इंगळे नावाचे एक गृहस्थ होते, ते आले त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की सर आता माझा प्रशिक्षणाचा शेवटचा महिना सुरू आहे, परंतु आजपर्यंत एकही पगार आलेला नाहीये। जर 5 महिने राबून कष्ट करून जर त्या ठिकाणी एकही दिवसाचा पगार त्या विद्यावेतन मिळत जर नसेल तर त्या ठिकाणी जिल्हा सहाय्यक आयुक्त असतील, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी असतील आणि संपूर्ण यंत्रणा असेल, ही काय झोपा काढते का काय हा प्रश्न देखील मला या ठिकाणी विचारावासा वाटतो। जर कष्ट करून विद्यार्थ्यांना 5-5 महिने जर विद्यावेतन होत नसेल तर ही अशा प्रकारची यंत्रणा काय कामाची, कुचकामी व्यवस्था खरंच काय कामाची हा प्रश्न देखील मला विचारावासा वाटतो। खऱ्या अर्थानं ज्यांच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची चीड असते किंवा तळमळ असते तर तेच विद्यार्थी या ठिकाणी बोलू शकतात। खरं पाहिलं तर गुरुजन चॅनलचा आणि प्रशिक्षणार्थींचा तसं पाहिलं तर अर्थार्थी संबंध नाही, परंतु ही सर्व मुलं कष्टकऱ्यांची आहेत, वंचितांची आहेत, गोरगरिबांची आहेत, शेतकऱ्यांची आहेत, सर्वसामान्य कुटुंबामधून आलेली आहेत। म्हणून त्यामुळे त्यांच्या न्यायाची हक्काची लढाई जोपर्यंत त्यांच्या पदरामध्ये पडत नाही, त्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत तो जोपर्यंत त्या मान्य होत नाही तोपर्यंत गुरुजन चॅनलचा लढा हा निश्चितच सुरू राहील। काल ज्या वेळेला मी आझाद मैदानावरती होतो, अनेक विद्यार्थी मला भेटले की सर आम्हाला माहिती नाही आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष कोण आहेत, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष कोण आहेत, परंतु सर तुमचा व्हिडिओ पाहून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संघटनेची किती आवश्यकता आहे हे सुद्धा बाब कालच्या आंदोलनावरून मला लक्षात आलेली आहे। त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच विनंती करेल की बाबांनो, तुम्ही ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये असाल, तालुक्यामध्ये असाल किंवा ग्रामपंचायतमध्ये असाल, पंचायत समितीमध्ये असाल, कुठल्याही विभागामध्ये कुठल्याही स्थापनेमध्ये कार्यरत असाल तर आपल्या विद्यार्थ्यांचं संघटन बनवा। कारण की या ठिकाणी संघटित होणं अतिशय आवश्यक आहे, कारण की संघटित झाल्याशिवाय संघर्ष करणं शक्य होत नाही आणि हा संघर्ष आपला न्याय मागण्यासाठी आहे। कारण की शासनाने GRच्या मुद्दा क्रमांक 4.5 मध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर आस्थापनेला वाटलं की विद्यार्थ्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो तर त्याही प्रकारची म्हणजे जी तरतूद आहे तर ती या GR मध्ये केलेली आहे आणि आपण त्याच तरतुदीचा उपयोग करून निश्चितच आपल्याला शासनाला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो, शासनाला विनवणी करू शकतो, मागणी करू शकतो। एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच घेता येते आणि मुद्दा क्रमांक 4.1 जो आहे तर त्याच्याकडे मी आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की त्या ठिकाणी मुद्दा क्रमांक 5.1 कदाचित की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ही योजनेची अंमलबजावणी करत असताना प्रत्येक 2 वर्षाला प्रशासकीय स्तरावरती आणि 1 वर्षाला 4 महिन्याच्या अवधीवरती जिल्हा स्तरावरती आणि विभागीय स्तरावरती ह्या योजनेमध्ये बदल सुद्धा केले जाऊ शकतात। आणि म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हा जो कुठेतरी निर्णय आहे की विद्यार्थ्यांना केवळ एकदाच प्रशिक्षण मिळावं किंवा त्या ठिकाणी आस्थापनाशी संबंधित रोजगार उपलब्ध झाल्याच्या नंतर निधीची तरतूद कोण करेल तर याची सुद्धा एक जबाबदारी त्या GR मध्ये नमूद करण्यात यावी आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढल्याच्या नंतर आपल्या वेतनासाठी कुठेही दारोदार भटकण्याचं त्या ठिकाणी काम पडणार नाही, अशी एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मायबाप सरकारला करतो। एवढं बोलतो आणि थांबतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून अभिप्राय निश्चित कळवा। आमचं काही चुकत असेल का तर ते सुद्धा आम्हाला निश्चितच कळवा। खूप खूप धन्यवाद।